नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। नातेपुते चाणकर वस्ती तालुका माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार सयाजी चाणकर व सुरेश चाणकर यांची केळी परदेशात सौदी अरेबिया, इराक व इराणला चाललेली आहेत। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा केळी पिकाकडे जास्तीत जास्त कल वाढत आहे। जानकर परिवार यांची केळी परदेशात निघाली आहेत। नातेपुते येथील चाणकर वस्ती या ठिकाणी बीरा चाणकर व रत्नाबाई चाणकर सर्वसामान्य व अल्पभूधारक शेतकरी आहेत। त्यांना सयाजी व सुरेश ही 2 मुले। राम लक्ष्मणासारखी जोडी असणाऱ्या बंधूंनी आपल्या वडिलांच्या पश्चात शेतीमध्ये केळी पिकाचे उत्पन्न घेऊन आपला प्रपंच व्यवस्थित केला आहे। सध्या त्यांच्या घरामध्ये श्रीमती रत्नाबाई बीरा चाणकर, सयाजी बीरा चाणकर, शोभा सयाजी चाणकर, सुरेश बीरा चाणकर, साधना सुरेश चाणकर, ईश्वर सुरेश चाणकर, आर्यन सयाजी चाणकर, गौरी चाणकर, आर्या चाणकर, रोहिणी चाणकर, सुनीता चाणकर असा परिवार आहे। दोघे बंधू राम लक्ष्मणासारखे आहेत तर दोन्ही जावा बहिणी बहिणींसारख्या आहेत। जानकर परिवार शेती व्यवसायातून आपली उन्नती करत आहे। त्यांना मूळ 3 एकर जमीन आहे। शेती व्यवसायातून त्यांनी बायपास रोडजवळ 5 एकर शेती खरेदी केली आहे। बीरा जानकर यांचा मृत्यू 1997 साली झाला आहे। वडिलांच्या पश्चात मातोश्रींच्या मार्गदर्शनाखाली सयाजी व सुरेश यांनी एकत्र राहून आपला प्रपंच नीटनेटका केला आहे। त्या दोघांनाही 1 मुलगा व 2 मुली आहेत। सध्या मुले-मुली शाळेमध्ये शिकत आहेत। शाळा शिकताना, सुट्टीत व इतर वेळी आई-वडिलांना मदत करत असतात। जानकर परिवार यांच्या शेतामध्ये 2 एकर केळी आहे। 40 किलोपासून ते 50 ते 60 किलोपर्यंत केळींचा घड आहे। सध्या त्यांच्या 2 एकराला 3 लाखांपर्यंत खर्च आला आहे, पण उत्पन्न 12 लाखांपर्यंत मिळणार असल्याची खात्री आहे। जानकर परिवार यांची केळी सौदी अरेबिया, इराक व इराण या ठिकाणी एक्सपोर्ट होणार असून नातेपुते येथील सुप्रसिद्ध व्यापारी सत्तार नदाफ यांनी 27 रुपये किलोप्रमाणे केळी खरेदी केली आहेत। सध्या शेतामधील केळी एक्सपोर्ट करण्याकरता कापणी सुरू आहे। सदरच्या ठिकाणी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी भेट घेतली। जानकर परिवार यांच्याकडून केळी पिकासाठी आलेला खर्च आणि कशा पद्धतीने लागवड केली जाते याची माहिती घेतली, तर सुप्रसिद्ध व्यापारी सत्तार नदाफ यांच्याकडून केळी कशा पद्धतीने एक्सपोर्ट केली जातात याची माहिती जाणून घेतली आहे। आज आपण नातेपुते तालुका माळशिरस या ठिकाणी आलो आणि इथे एक जानकर वस्ती, या जानकर वस्तीवर आपण ह्या केळीच्या बागेमध्ये आलो आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ही केळ जी आहे हे अतिशय दर्जेदार असं ह्या केळीचं उत्पादन या शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे। खऱ्या अर्थानं आपण ह्या केळीसाठी म्हणून त्या शेतकऱ्यांनी ह्याचं रोप कुठून आणलं, ह्याला खर्च किती, मशागत कशा पद्धतीनं असते, औषध किती वेळा, पाणी कसं असतं याचं आपण पाहूया। हे गड जर आपण पाहिलं तर हे गड खऱ्या अर्थानं मनामध्ये भरतील अशा पद्धतीनं यांची ही घडाची सुद्धा रचना आहे आणि अगदी बाग जी आहे ही दर्जेदार बाग आलेली आहे। तर आपण जे बागायतदार आहेत आपण त्यांच्याकडूनच निश्चितपणे जाणून घेऊया। तुमचं नाव सांगा। सयाजी बीरा जानकर। बरं, हे आता हे तुमची जी बाग आहे केळीची साधारण किती ह्याच्यामध्ये क्षेत्र आहे? हे 2 एकर क्षेत्र आहे। 2 एकराचं। बरं, साधारण 2 एकराला रोपं जी आहेत ही किती लागते? ते 2500। 25। बरं, या 2 रोपांच्या मधलं जे अंतर जे आहे हे किती ठेवलेलं असतंय? 6 बाय 5। आणि ओळीमधलं अंतर? ओळीमधलं 5 बाय 5। 5 बाय 5 आहे। बरं, मला सांगा हे रोप साधारण कुठून आणलं तुम्ही? जैन कंपनीच्या जळगावरून। हे रोप कितीला बसतं साधारण? 20 रुपयात बसलं आम्हाला। 20 रुपयाला 1 रोप। बरं, आता ही ज्या वेळेस तुम्ही लावत असता त्यावेळेला ह्या शेतीची म्हणून मशागत काय करावं लागते? पुल्या अगोदर रोपाची लागण करण्यापूर्वी 2 वेळा नांगरणी, रोटर, पुन्हा बेड काढणे, पुन्हा लावणे, म्हणजे अगोदर जमीन भुसभुशीत करावं लागते, 2 वेळा नंतर बेड वगैरे टाकावं लागतं। आणि मग हे साधारण आता तुम्ही लागण जी आहे ही कधी केली ती? सप्टेंबर महिन्यात, 1 सप्टेंबर। म्हणजे सप्टेंबर नंतर आत्ता तोडाली ते साधारण हे किती महिन्याचा पिरियड असतोय? हे 10 महिन्यापासून हार्वेस्टिंग चालू होतं। 10 महिन्यापासून। हां। बरं, मला सांगा हे जी पाण्याची व्यवस्था कशी असते तुमची? विहिरीची। विहिरीमधून। मग हे पाणी पाटानं देता का कसं? ड्रिपनं देत आहे। ह्याला जे फवारणी वगैरे कशा पद्धतीनं असते? फवारणी लहानपणी एक 3-4 महिने असते। सकाळ म्हणजे एक 4-5 फवारणी होते त्याला, आणि नंतर मग गडगड फवारणी असते। बरे साधारण ही केळी येणला सुरुवात झाल्यानंतर
ह्याचा पिरियड जे असतोय हा कसा असतोय साधारण? वेन झाल्यावर ते एक 15 ते 20 दिवसांनी फवारणी करावी लागते त्याला. आणि नंतर मग जसं वातावरण आपलं पाऊस असला तर असं फवारणी वारंवार करावं लागते त्या एक्सपोर्टसाठी. साधारण ही केळी येण व्हायला किती महिन्यापासून साधारण सुरुवात होते? 6.5 ते 7 महिन्यात चालू होती. 6.5 पासून चालू होती वेन व्हायला. बरं, ही वेन व्हायच्या अगोदर साधारण औषधं जी असते ती ही किती फवारली जाते ती का ड्रिपमधून देता का ड्रिपमधून बी द्यावं लागते ती आणि वरून बी फवारणी असते ते. साधारण? हा. बरं, ही केळी जी आहे ही वेन व्हायच्या आधी ह्याच्यावर नेमका रोग वगैरे कोणता असतो का? असतं की करपा असतो, पुन्हा व्हायरस असतोय. बर. म्हणजे ह्या परिसरामध्ये हे तर तुम्ही जी आहे ही केळी किती वर्षापासून लावताय? 2011 पासून. 2011 पासून. बरं, आता ही जी केळी आहे ही दर्जेदार आहे. हे आता आपण पाहतोय ही केळी तुमची परदेशात निघालेली आहे. हो. तर ह्याचा दर साधारण काय बसतोय? 27 रुपये आज कटिंग चालू आहे. 27 न. आणि एक घड साधारण केवढ्याचा तुमचा जात किती किलोपर्यंत असेल? 45, 50, 40 पासून पुढे चालते. 40 पासून पुढं. हां 50 पर्यंत. म्हणजे आता हा घड जे आहे हा साधारण माझ्या माहितीनं हा 55च्या आसपास घड बसला पाहिजे. आपलं रेग्युलर सांगितलं म्हणजे सगळे सरासरी. हां. पण मला सांगा तुमची आता घरामध्ये कोण कोण आहे तिच्याकडे? आमचं भाऊ आहे, भाऊचं आहे, आई आहे, पण आम्हाला मुलं आहे ते. बरं, ह्याच्यासाठी म्हणून जे आहे हे बाहेरचे कामगार तुम्ही लावता का घरातली मंडळी सगळी नाही, करते? घरचेच करतो आम्ही. सगळे घरातनं. हो. आता मला सांगा हे 2 एकर किळे आहे बरोबर? हा. या 2 एकराला साधारण रोपापासून ते आता तोडणीपर्यंतचा साधारण किती खर्च आलेला आहे? 3-3.25 लाख रुपये. 3.25. आता ह्या 2 लाखामध्ये उत्पन्न साधारण किती निघेल तरी तुम्हाला अपेक्षित पैसे असं 10 अंदाजे किती टन क्विंटल जाईल? टन किती जाईल? 12 लाख रुपये होतील पैसे. 12 लाख रुपये होते. मग मला सांगा तुम्ही आता बऱ्यापैकी शेतकरी जे आहे हा ऊसाकडे कल आहे बऱ्यापैकी आपल्यातल्या शेतकऱ्यांना. तर ही केळी वगैरे जी आहे ती हे प्रमाण जे आहे आता वाढतंय अजून. हां. मग तर तुम्ही एक शेतकऱ्यांना काय सल्ला द्याचाल? नाही, ऊसापासून केळीचा फायदा आहे तसं. पण कसं आहे, ह्याला पण वादळ आहे, वार आहे, त्यातनं बी समजा हे करावं लागते ना. पण आता ह्या वादळ वाऱ्यासाठी किंवा पावसासाठी काय ह्याच्यासाठी स्पेशल काय करावं लागतंय का? नाही, वादळासाठी काय करू शकत नाही. तुम्ही आता मला सांगा 2 लाखामध्ये एवढं उत्पन्न काढताय तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याचाल? एक नाही, शेतकरी शेतकऱ्यांनी लक्ष देऊन केलं तर चांगलं आहे केळीचं पीक. आणि म्हणजे कसं की ऊसापेक्षा उत्पन्न केळी जास्त आहे. पण ती तुम्हाला हे केळीची क्वालिटी चांगली आली पाहिजे. पण तुम्हाला आता हे 2011-12ला तुम्ही केळी लावायला सुरुवात केली. हां. तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन वगैरे तो किंवा तुम्ही दुसऱ्याच्यात कोणाच्यात बघितलं होतं का कसं? का बागेत कोणाच्या कामाला वगैरे गेलता? कसं नेमकं खरं? नाही, आम्ही असं शेतकऱ्याचा अनुभव घेतलेला. शेतकऱ्यांचा अनुभवातून तुम्ही सुरू केलेलं आहे. हो. आता मला सांगा तुमचं हे दर्जेदार उत्पन्न आहे हे बघून तुमच्याकडं दुसरी शेतकरी तुमचं मार्गदर्शन घ्यायला येते का कसा? येतात काय सल्ला आपला देतो आपण. बरं, ज्याला काय म्हणजे बाबा विचारलं तर आपण सल्ला देतो, काय विषय नाही. सल्ला देतोय. म्हणजे तुम्ही एक साधारण तुमची जमीन क्षेत्र किती आहे? इथं आम्हाला 3 एकर क्षेत्र आहे. बरं आणि तिकडे कॅनलच्या शेजारी आणि बायपासला एक 5-6 एकर विकत घेतो शेतकरी. बरं. म्हणजे मूळ वडलार्जित ही 3 एकर हा, 3 शेती आहे. म्हणजे 3 एकरावर तुम्ही दोघं भाऊ असतील हां. ह्यांनी चांगल्या पद्धतीनं करून तुम्ही मग परत दुसरं डेव्हलप शेतीच हा, घेतलेलं आहे. आता मला सांगा तुमचं शिक्षण 10वी. आणि तुमच्या बंधूचं? त्याचं पण 10वीच. म्हणजे तुम्ही 10वी म्हणजे आई वडील तर बऱ्यापैकी लय शिकलेले नाही, नसते. शिकले नाही ते. म्हणजे तुम्हीच आहे. आता तुमची मुलं वगैरे पुढं शिकते हो, आहे, शिकते ती. मला सांगा आता समाजामध्ये तुमच्या ह्या परिवारांचं ह्या शेतीतून उत्पन्न होत आहे. आता ह्याच्यातून तुमची खऱ्या अर्थानं शेतीतून प्रगती होती का अधोगती होती? प्रगती होते. मग बरेच जण शेती परवडत नाही म्हणते ती त्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्या? मजुराच्या कसं आहे शेतीचं माहिती आहे का, स्वतः जर केलं ना तर शेती परवडते. मजुराच्या ह्याच्यावर म्हणजे मजुराच्या ह्याच्यावर जर केलं तर शेती नाही परवडत. म्हणजे स्वतः केली तर परवडते. हां, स्वतः लक्ष म्हणजे स्वतः केली तर. मला सांगा आता बऱ्यापैकी समाजामध्ये डाळिंब असेल केळी असेल व्यापारी जे आहेत हां. हे फसवते ती
आता तुमची तर बाहेरच्या परदेशात निघालेले आहे. मग हे साधारण तुम्ही माल कोणाला देताय? 70 बाय नातेपुत्याचे? नातेपती. हां म्हणजे त्यांच्या माध्यमातून तुम्ही बाहेरच्या ह्याच्यात, हां एक्सपोर्ट. आणि तुम्हाला त्यांनी 27 रुपयानं दर दिलेला आहे. हां हे काटा पेमेंट असतंय का कसं तुमचा? कार्ड पेमेंट असते. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. राम राम. आज ही जानकर यांची जी बाहेर परदेशामध्ये जी केळी चाललेली आहे, ती केळी जी आहेत हे व्यापारी सुप्रसिद्ध, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा. माझं नाव सत्तार शेखलाल नदाब. बरं, साधारण तुम्ही हा एक्सपोर्टचा व्यवसाय किती वर्षापासून करताय? मी केळीचा व्यापार 2008 पासून करतोय, पण एक्सपोर्टचा व्यवसाय 1 वर्ष झाला करतोय आत्ता. बरं, हे एक्सपोर्टचा व्यवसाय करीत असताना तुम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांचा माल घेता त्यावेळेस ते पैशाचं वगैरे कसं असतं ह्यांचा? पैशाचं आमचं कॅश पेमेंट असतं, रोख. हां, आणि काय बँकेतनं पण असतं. RTGS मारतो डायरेक्ट आम्ही. अगोदरच ॲडला अकाउंट घेतो ह्यांचं शेतकऱ्यांचं आणि रोख पैसे देऊन टाकतो. म्हणजे काटा पेमेंट आहे का तुमचा माल पुढून? पेमेंट बॉक्स जाग्यावर जरी भरलं 13 किलोने वजन धरतो किंवा वजन करतो. वजन केल्या RTGS मारून टाकतो शेतकऱ्यांचं. साधारण आता ह्यांची केळी कशी घेतली तुम्ही? ह्याचा दर 27 रुपयाने दिलेला आहे आज. बरं, मला सांगा, काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होते. मग हे असं ज्यावेळेस असते त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर गेल्यानंतर काय अशा समस्या येते त्या का खरं? आता कसं आहे, ते लोकलचे व्यापारी असतात. एक्सपोर्टचं शक्यतो फसवत नाही, कारण की त्यांना व्यापार करायचा असतो. ते चांगले पैसे मिळत असते, त्याच्यामुळे ते काय म्हणजे शेतकऱ्याचं पेमेंट ठेवत नाही. त्यांना दररोज कापावं लागतात केळं. लोकलचं काय काढलं किंवा नाही काढलं त्यांना काही फरक पडत नाही. त्याच्यामुळं एक्सपोर्टला चांगली मागणी पण आहे. आणि आपल्या इकडं माल सोलापूर जिल्ह्यातला 1 नंबरचा क्वालिटीचा माल आहे. दुसरीकडे समजा आम्हाला 15 मिळला 12 मिळला तरी तो माल चालत नाही. मगर हा माल पूर्ण जो घड आला आहे तो 1 नंबरच्या क्वालिटीचा माल आहे. त्यामुळे हे कमीत कमी 2 महिने माल टिकू शकतो स्टोरेजमध्ये. आणि दुसऱ्या जळगावचा ह्याचा आम्ही तिकडं पण भरतो कधी कधी, पण तो माल टिकत नाही. साधारण लगेच पल्प हे चालू होते, पिकतो माल. ती आपण आपल्या इकडचा माल पिकत नाही. आपल्या इथला माल सोलापूर जिल्ह्यातला टिकाऊ माल आहे. माल 1 नंबर असतात आपले. त्याच्यामुळं आपल्या इथनं संपूर्ण माल इराक, इराण, सौदी, जद्दा, रशिया ह्याच्यात माल जातो आपला. मला सांगा, हे तुमचं एक्सपोर्टचं जे आहे हे साधारण त्या देशामध्ये किती दिवसात पोच होतं? साधारण कमीत कमी 15 दिवस लागतात ह्याला, तरी काय होत नाही. मालाला जसंच्या तसा माल राहतो. कमीत कमी हा 2 महिने तिथं पण जाऊन ठेवू शकतो आपण माल. एक्सपोर्ट क्वालिटीचा माल 2 महिने तिथं काय होत नाही, 2 महिन्यापर्यंत. आणि दुसरीकडचा आपल्या भागातला माल जळगावचा असू द्या, बऱ्हाणपूर असू द्या, तिथं आज 10 रुपये रेट आहे शेतकऱ्याला. तो माल चालत नाही, टिकत नसल्यामुळं चालत नाही. आपल्या इकडचा माल टिकतो, त्याच्यामुळं हा माल महाग असला तरी परवडतो टिकण्यासाठी. आता हे जे बाहेरच्या देशात जी केळी जाती ती नेमकी खाण्यासाठी वापरली जाते का ह्याच्यातून काय दुसरं प्रक्रिया किंवा औषधासाठी वापरली जाते का? खाण्यासाठीच जाते. तिथं काय मिळत नाही केळी, तिथं पिकत नाही केळी. तिथं सफरचंद हे वगैरे दुसऱ्या गोष्टी भरपूर असतात, काजू, बदाम, पिस्ता. इराणमध्ये तेच आहे. केळी फक्त भारतात आणि इक्वेडोर म्हणून एक देश आहे, त्याच्यात 2-3 देशात आहेत फक्त. जास्ती काय चीन एक आहे. मग तरी पण आपल्या भारतातली केळं खूप चांगली आहेत. त्यातल्या त्यात सोलापूरची 1 नंबरवर आहेत केळी. आता तुम्ही एक केळी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काय सांगताय खरं? केळी उत्पादन शेतकऱ्याने त्यांनी चांगल्या क्वालिटीचा माल आणावा. मालाला दर राहणार आहेत, काय अडचण नाही. ॲग्रीमेंट करून सुद्धा केळीचे दर माल घेतले जातात. चांगला माल असेल त्याला काही सुद्धा अडचण येत नाही. लोकलचा माल जर चांगला नसेल तर एक्सपोर्टला चालत नाही, त्याचे दर कमी असतात. ते मग जर लावले केळी तरी काय अडचण नाही. दर ह्याचे कधीच कमी होणार नाहीत. एक्सपोर्टचे क्वालिटीचे माल दर कधीच कमी होणार नाही. ह्याचं कसं असतं, तुम्ही जर माल चांगला नसेल तुमचा त्याचे दर कमी असतात, त्याच्यामुळे माल तो चालत नाही एक्सपोर्टला, त्याचे दर लोकलच्या हिशोबाने जातात. आता तुम्ही खरं हे जे काय फसवणारे जे काय असतात समजा एक्सपोर्ट न करणारे किंवा इथले इथं लोकलची, त्या व्यापाऱ्यांना तुम्ही काय सांगाल खरं? काय नाही, त्यांना धंदा करायचा असला तर ते पैसे पेमेंट देणार, कोण रुपये ठेवणार नाही. तर ज्याला धंदा करायचा नाही तो पैसे घेऊन काय करणार, धंदा बंद करून घरी बसणार, दुसरं काय. आणि ते चालत नाही, असं टिकत नाही. धंदा जो करतो तो पैसेच देणार, आणून देणार पण पैसे देणार, काय अडचण नाही.
तुम्ही आता एक्सपोर्टचा धंदा ह्या वर्षी नवीन सुरू केलाय, तुम्ही या परिसरातील शेतकऱ्यांना काय आवाहन करताय? काय नाही 1000% लावावे, काय अडचण नाही. बांधून म्हणलं तर घेऊ शकतो. कमीत कमी 20 रुपयाचे दर येऊ शकत नाहीत. माल चांगला असला, क्वालिटीचा असला, काही सुद्धा अडचण नाही. आपल्या इथला माल 1 नंबरवर आहे. अख्ख्या सोलापूर जिल्ह्यातला माल मग एक 20-25 देशाला जातोय आत्ता सध्याला. माल आपण देऊ शकत नाही. एका आठवड्याला 10 एका कंट्रीची 10 कंटेनरची ऑर्डर आहे मला, पण मी देऊ शकत नाही. एक 3-4 कंटेनर खूप झाले आठवड्यात देऊ शकतो, म्हणजे एका कंट्रीला. असे खूप कंट्री आहेत, 20 कंट्री आहेत. त्यात काय केळी किती पण खूप मागणी आहे. आपला संपर्काचा नंबर द्या एकदा सांगा. 800 76 78 200. अजून डबल एकदा सांगा. 800 76 78 200.